सो वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आम्ही चाललेलो आहोत एवढं नटून थटून फक्त आणि फक्त फिश खायला. कुठे चालू आहे आणि खूप लांब आहे, खूप लांब, इतकं लांब की आम्हाला तिकडे जायला इतका वेळ लागणार आहे की तुम्ही बघाल. फक्त इथेच असं 5 इथे- मिनिटावर. सांगायचं नव्हतं यार, असं काय पागल आहे तू? आम्ही चाललेलो तर आहोत, पण आमच्या घरात कोणीही रेडी नाही आहे अजूनपर्यंत. म्हणजे आम्हाला दिला आहे टाईम, आम्हाला टाईम दिला होता 7 वाजताचा. आत्ता वाजलेले आहेत व्हॉट्स द टाईम 7:15. ह्या मॅडम इकडे रेडी आहेत, त्या पण रेडी आहेत, बट सर अजून रेडी नाही आहेत. हो खूप छान आहे, खूप खूप छान आहे. हो खूप सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. दोन दोन दोन. मेरे पापा ने पाला हुआ कुत्ता है, उसको रोज पार्ले-जी खिलाते हैं. इट्स अ डॉग. हमारे पीछे ही इज अ श्वान. ते श्वान डॉग. फायनली आम्ही निघालेलो आहोत. लांब चाललोय. हो इथे लांब चाललोय. इथे चालत चालत चाललेलो आहोत. यू कॅन सी दिस, यू कॅन सी हिम ऑल्सो. ही इज कमिंग बिहाइंड अस. येस. सो प्रज्ञा, तू आज काय काय खाणार आहे? माझा तुमच्या अख्खा मेन्यू खायचा पण एवढं होत नाहीये. आणि ते तर आहे, ते तर आहे. त्यासाठीच मोठी बहीण असते. काय बोलली काय बोलली? कारण ते हॉटेल जवळ आहे आम्ही घरापासून, म्हणून आम्ही लांब असं तरी तू आम्हाला चालतच नेलं असतं. नाही नाही. हो हो, पप्पा पण हो बोलले. माझ्या मम्मीची एक सवय आहे की काय रे, ती कुठेही नवीन जागेमध्ये गेले तर तिला प्लेसेस शोधायची सवय आहे. रस्ते शोधते ती, आणि ती स्वतः तर जाते पण दुसऱ्यांना पण तंगडवत नेते. येस. कात्रपला चालत गेली. हो का? कसं वाटलं एवढं लांब येऊन? कसं वाटलं एवढं लांब येऊन तुला? छान वाटलं, मस्त. ते पण चालत चालत एवढं लांब आलीस ना, तू सिनारिटी किती बघत लांब बघत आलीस खूप ना, छान बापरे. छान वाटलं मला. Oh. My father is so silent person. तू चल, आज मी तुला ट्रीट देते, नको काळजी करू. सो आम्ही आता पोहोचणारच आहोत. आज इथला रिव्ह्यू बघितलेला आणि इथला मेन्यू बघितलेला. इथला मेन्यू पण 10 पेजेसचा आहे. तुम्हाला बघायचं आहे? सो ओ माय गॉड, आल्या आल्या मच्छी. हां, वास येतोय याचा. हां. आता आमचा मेन्यू 10 पेजेसचा ओपन झालेला आहे आणि आता हे सिलेक्ट करतात ते काय करायचं आहे ते. सो ताई, कसं वाटतंय पैसे खर्च करून? म्हणजे करायचे सुरुवात आहे. इकडे तांब्याचा ग्लास आहे, हे इतके सुंदर सुंदर आहे, लाकडाचे आहेत. इथे गेम पण आहेत, इथे गेम पण आहे, इथे गेम सुद्धा आहे खेळवायला, टाइमपास. जोपर्यंत ऑर्डर येते तोपर्यंत. मेनू कार्ड. मम्मी, मेन्यूचं पुस्तक वाचून कसं वाटलं? काय कळत नाही मला. नेहमीच असत ना, कोलबी असे स्टार्टरचं काय असतं तसं एक मागव, काय मागवायचं आहे ते. पैसा देने वाली बेटी आहे इधर. काय पाहिजे. पप्पा स्टार्टर नहीं, पप्पा डायरेक्ट ड्रिंक के इधर गए. खूप एक्साइटेड होते. आज आपण आलेलो आहोत मालवण स्पाइसेसमध्ये, आणि
त्या लोकांनी आता आम्हाला ही ऑफर केलेली आहे ड्रिंक. आणि इथे त्या लोकांनी गेम पण ठेवला आहे, पण इकडे त्या लोकांनी पेन नाही दिलेला. सो गेम कसा खेळायचा आहे आता आम्ही. सो यानंतर त्यांनी आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून ड्रिंक आणि एक पापड ऑफर केला, ज्याची टेस्ट काही खास नव्हती पण ठीकठाक होतं. आणि त्यानंतर इकडे मी एक डिश दाखवते ज्याचं नाव आहे भट्टी का मुर्गा. जसं काय भट्टीतून मुर्गा बाहेरच येऊन आमच्या प्लेटमध्ये पडणार असेल. आणि त्यानंतर मी इकडे सांगते की मेन्यू कार्ड इतकं जाड होतं की तुम्ही कन्फ्यूज व्हाल की काय ऑर्डर करायचं आणि काय नाही. सो इकडे आमची पहिली डिश आलेली आहे. सो लेट्स एन्जॉय. So we have decided to play this game. Pradnya, are you ready? Okay, so let's play this game. कोई भी नहीं जीता, हम दोनों भी नहीं जीते. कोई भी नाही जीता, हम दोन भी नहीं जीते. तो आपलं ताट आलेलं आहे. माझ्या मम्मीने सुरुवात केलेली आहे. इकडे हिचे पण काहीतरी प्रताप चालू आहे. तिने मला लुटून झालेला आहे आणि आता ती शेवटची डिश मागवते. सो आम्ही जी डिश ऑर्डर केली होती ती तर आम्हाला भेटली नाही, म्हणून आम्ही ही दुसरी डिश ऑर्डर केली रँडमली, मीन्स माझ्या महान सिस्टरने. ओके, आणि मग तिला ती टेस्ट काही भावली नाही असं तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आणि सर्वजणांनंतर त्या डिशवर तुडून पडले, पण कुणालाही ती डिश काहीशी भावली नाही. आणि इकडे माझी बहीण सांगत आहे की कसा तिचा पचका झालेला आहे आणि मम्मी तिच्यावर हसते. इतक्या आनंदाने तिने कुठली तरी नवीन डिश मागवली आणि पहिल्यांदा तिला ती आवडली नाही. वाव, किती हसून हसून स्वतःचा पचका सांगतात लोकांना. आता मी सांगू शकत नाही इकडे ती काय बोलते. तर मी सांगते याची टेस्ट कशी येते. इट्स गुड फॉर दोज हू डोंट लाईक शुगर स्वीट डिश, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. आणि बस छान आहे, कमी शुगरची आहे. रवा केक सारखा आहे, बट रवा केक फ्लफी नाही आहे. आणि क्रीम पण छान आहे, रबडीसारखं स्वाद आहे. ॲक्च्युली असं झालं असतं ते ना, जे मिल्क आहे ना रसमलाईसारखं, ते केकमध्ये मुरायला हवं होतं, पण ते मुरलं नाही, कारण ते कोण रस मॉडर्न नसेल गरज म्हणून आय थिंक त्यांनी घाईघाईमध्ये आणून दिलं असेल. टेस्ट चांगली आहे, पण आय थिंक मला ते थंड आवडलं असतं. गरम. हे आम्ही लोक परत आलेलो आहोत चालत. ओके, सो म्हटलं जरा रिव्ह्यू देऊया आपण पटकन एक छोटासा. सगळं छान होतं, चव छान होती, ॲम्बियन्स छान होता. आणि हां, म्हणजे छान होतं सगळं. स्टाफ पण चांगला आहे तिकडचा, चव पण चांगली आहे. द थिंग इज फक्त की एक्सपेन्सिव्ह आहे आणि क्वांटिटी कमी आहे, आणि होईल थोडीफार सुधारणा नक्कीच. म्हणजे ते मालवण हॉटेल नाव ठेवून मालवणी त्यात काहीच नव्हतं. हां, जास्त तरी काही नव्हतं. म्हणजे मालवण स्पायसेस नाव तर आहे, पण त्याच्यामध्ये लाईक भरमसाठ गोष्टी आहेत ज्या की एका तऱ्हेने चांगलीच गोष्ट आहे, पण मालवणी गोष्टीसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं वाटतं मला. पण म्हणजे असं होतं ना की आपण एक शोधायला जातो आणि आपल्याला अनेक गोष्टींमध्ये अडकून जातो, त्या प्रकारचा सीन झाला आहे तो. बट लेट्स सी, कारण क्राऊड भरपूर आहे मराठी लोकांचा. पण कारण ते नवीनच ओपन झालंय म्हणून नवीन आहे सध्या, आणि त्याचा क्रेज आहे मालवण हॉटेल नाव बघून मालवणी लोकांना क्रेज आलाय तिकडे जायचा. आम्ही पण आहोत त्यातलेच, आम्ही गेलो. कोकणी आहोत आम्ही लोक, त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की जाऊन यावं. आणि पहिल्यांदी वेस्टला आपल्याकडे काहीतरी ओपन झालंय, बदलापूर वेस्टमध्ये. सो असा होता आमचा एक्सपिरियन्स. इट वॉज गुड ऑल्सो अँड बॅड ऑल्सो, बिकॉज मनी मॅटर्स. बट इट्स ओके, इट्स फाईन की पेरेंट्ससाठी एक कुछ भी चलेगा, कर सकते. मनी वी कॅन अर्न एनी टाइम. टेस्ट पण छान होती, पण मेन कोर्सची पण टेस्ट थोडी मला साऊथ इंडियनकडे गेली. मालवण नव्हतं त्यात काहीच, मालवणी जास्त वाटलं नाही काही. मीन्स सो चलो बाय. अँड सो लाईक, शेअर, सबस्क्राईब, अँड डोंट फॉरगेट टू हाईप ऑल्सो अँड रिपोस्ट. आणि कमेंट करायला विसरू नका आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे, तुम्ही कमेंटसुद्धा करू शकतात.
जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नावडली जे काही असेल ते सो इट्स आवर बिगिनिंग सो सपोर्ट अस अँड से बाय.